राज्यासह देशभरात SIR अर्थात मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम सुरू आहे। मात्र आता या मोहिमेचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी नागरिकांना आर्थिक गंडा घालायला सुरुवात केली आणि त्यामुळे SIR सांगून कुणी एखादी लिंक किंवा फाईल पाठवल्यास आधी त्याची शहानिशा करा, खात्री करा आणि नंतरच डाउनलोड करा असं आवाहन करण्यात येत आहे। SIRच्या नावाखाली तुम्हाला एखादी लिंक आलीये का? सावधान, SIRच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा डल्ला। SIRच्या नावाखाली लिंक पाठवून नागरिकांची लूट। निवडणूक आयोगाकडून राज्यासह देशभरात SIR अर्थात मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम सुरू आहे। मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। मात्र SIR मोहिमेवर आता सायबर चोरट्यांची नजर पडली आहे। SIRचा वापर करत सायबर चोरट्यांनी सर्वसामान्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारायला सुरुवात केली आहे। त्यामुळे SIRच्या नावाखाली कुणी काही पाठवल्यास आधी शहानिशा करा आणि नंतरच डाउनलोड करा असं आवाहन करण्यात येतं। सायबर भामटे WhatsApp, SMS वरून संपर्क साधून तुमचं नाव मतदार यादीतून कमी होईल किंवा जुन्या पत्त्यावर आहे अशी भीती दाखवतात। फॉर्म अपडेट करण्याच्या नावाखाली फोनवर एक संशयास्पद लिंक किंवा APK फाईल डाउनलोड करायला लावतात। पडताळणीसाठी 5 रुपयांचं शुल्क किंवा QR कोड स्कॅन करायला सांगून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवतात। एकदा पाठवलेली लिंक ओपन केली किंवा APK फाईल डाउनलोड केली अथवा OTP शेअर केला तर खात्यातील सर्व रक्कम गायब होते। अशी सायबर चोरट्यांची मोडस ऑपरेंडी आहे। ही जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे या मोहिमेचा फ्रॉडस्टर गैरफायदा घेत आहेत। ते मतदार पडताळणी, नाव दुरुस्ती किंवा ओळख पडताळणीच्या नावाखाली SMS, WhatsApp किंवा सोशल मीडियावर बनावट लिंक पाठवतात। त्या लिंकवर क्लिक केल्यावर नागरिकांची वैयक्तिक माहिती, बँक तपशील, OTP चोरला जातो आणि काही प्रकरणात तर APK फाईल डाउनलोड करून मोबाईलवर पूर्णपणे नियंत्रणी मिळवले जाते। नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोग कधीही WhatsApp किंवा SMS वरून APK फाईल पाठवत नाही। SIR मोहिमेमध्ये प्रत्यक्ष घरभेटी देऊन नागरिकांची माहिती घेतली जाते। त्यामुळे तसा फोन किंवा मेसेज तुम्हाला आला तर तुम्ही सावध राहायला हवं। BLO घरी भेटी देतात। अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्जावर त्यांचा मोबाईल क्रमांक असतो। त्या व्यतिरिक्त कुणी फोन केल्यास विश्वास ठेवू नका। कुणाचा SIR संबंधात फोन आल्यास भेट देऊन शहानिशा करा। अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका। अनोळखी व्यक्तीने पाठवलेली फाईल डाउनलोड करू नका। अडचण आल्यास आयोगाच्या 1950 या क्रमांकावर संपर्क साधा। मला असं वाटतं की निवडणूक आयोग कधीही WhatsApp किंवा SMS वरून APK फाईल पाठवत नाही। कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिचा डोमेन तपासा। इलेक्शनच्या वेबसाईट, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन बघा आणि कुठलेही OTP पिन तुम्ही कधीच देऊ नका। मग ह्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय कराल तर कुठलीही APK फाईल डाउनलोड करू नका। फक्त Google प्ले स्टोअर आणि Apple प्ले स्टोअर वरूनच ॲप्स इन्स्टॉल करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागरिकांना सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात जागरूक राहण्याचं आवाहन केलंय। तर सायबर गुन्हेगारांवर कारवाईचं प्रमाण वाढल्याचं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। मैक्सिमम फ्रॉड जो हो रहा है वो लोग अनभिज्ञ हैं, लोगों को पता नहीं है, इसलिए लोगों को मूर्ख बनाया जा रहा है। डिजिटल अरेस्ट जैसी चीज़ें जो अस्तित्व में ही नहीं है उस प्रकार से, लेकिन अब लोगों में हम लोग एक प्रकार से जागरण करने की कोशिश कर रहे हैं। और सबसे बड़ी बात यह है कि अब इन लोगों को पकड़कर और पैसा लोगों का वापस करना, इसमें बहुत प्रगति हमने की है। त्यामुळे तुम्हालाही SIRच्या नावाने कुणी एखादी लिंक किंवा फाईल पाठवली तर काळजी घ्या। घाई गडबडीत ती ओपन करू नका। विचार करा, खात्री करा आणि शहानिशा करूनच निर्णय घ्या। तुमची सावधानीच तुम्हाला संभाव्य फसवणुकीपासून वाचवू शकते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।